काय नेमकं तुमचं लव्ह मॅरेज? माझं लव्ह मॅरेज होता आणि मी त्या पोरावरती खूप प्रेम करायची. त्याचं नाव बाबू अली सय्यद होता. मी 9 डिसेंबर 2018 त्याच्याशी लग्न केलेलं आणि तो 2 महिने फक्त माझ्यासोबत चांगला होता. त्यानंतर तो मला नमाज पढण्यासाठी, कुराण पढण्यासाठी आणि गौमांस खाण्यासाठी ह्या सगळ्यांसाठी तो मला खूप मारायचा. आणि जर मी कोणाशी बोलायची तर तो बोलायचा की माझं ना त्याच्याशी रिलेशन अफेअर आहे म्हणून. तो असा मला त्रास द्यायला लागला. त्याच्यासाठी मला खूप मारत होता तो. म्हणून मी आता सध्याला आमचा भांडणं खूप झालेलं. त्याने मला एवढं मारलेलं, मी 3 दिवस ॲडमिट होते हॉस्पिटलमध्ये. तर आता माझ्या सिस्टरांनी मला ना म्हणजे बजरंग दलवरून ना भेट घेतली आणि त्यांच्याकडनं आम्ही हेल्प घेतलेला. तर त्या लोकांमुळे माझं 2 पोरं मला भेटली आहेत आणि त्या लोकांकडनं माझी हीच अपेक्षा आहे की माझं लवकरात लवकर सुटका करून देईल. कारण की मी पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट केलेली, त्या लोकांनी काही ॲक्शन नव्हता घेतलेला. बजरंग दलकडनं मला सगळ्या हेल्प भेटले. त्या लोकांनी माझी हेल्प केली आहे. तर मग त्यामध्ये गौतम रवी रावरिया जी आहेत, राघव चौबे जी आहेत, लक्ष्मीकांत पाठक आहेत आणि करण यादव जी आहेत आणि ॲडव्होकेट सुधा जोशी पण आहेत. ह्यांच्याकडनं माझी 2 पोरं भेटलेत आणि त्यांनी माझी खूप हेल्प केली आहे. आणि काय गुन्हा दाखल केला? त्याने जेव्हा मला मारलेलं तेव्हा मी हेच दाखल केलेलं की म्हणजे तो माझ्यावरती संशय घेऊन मला खूप मारतोय. गौमांस खाण्यासाठी तो मला मारतोय. त्या लोकांनी काहीच ॲक्शन नव्हतं घेतलेलं. आता काय मागणी तुमची? आता माझी हीच मागणी आहे, लवकरात लवकर माझा सुटका करून द्या आणि त्याच्यावरती कानूनी कारवाई करा आणि त्याच्यावरती गुन्हा दाखल करा. सुटका कशी झाली, कधी मिळाली दोन्ही मुलांनी? काय माझी दोन्ही पोरांची सुटका नव्हती होत होती. तो मला डायरेक्ट बोलला की कोर्टातून जाऊन तू अफेअर कर आणि ते तिथून करून घे तू, तेव्हाच मी पोरं देणार आहे. ते तर आहेच. सुधा मॅडमने सांगितलं, पोलिसांशी बोललं, 3 स्टारवाल्यांशी बोललं. तर त्यांच्याकडनं मला मोठा मुलगा तो घेऊन आलेला. तर त्याच्याकडनं मला तो मोठा मुलगा दिला गेला परवाच्या दिवशी रात्री 1:30 वाजता घेऊन आले. आणि तो माझा मोठा मुलगा 2 महिने 8 वर्षाचा आणि एक आहे 11 महिन्याचा. तर त्याला मी काल घेऊन आले दुपारी 4 वाजता. हो, दोन्ही पोरं आता सध्या माझ्याकडे आहेत. काय काम करतो? तो काहीच काम करत नाही, फक्त इथं तिथं चोऱ्या चमाऱ्या करायचा, ड्रिंक वगैरे करायचा, स्मोक करायचा, हे काम करत होता तो. ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा इन मराठी न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.